में नंबर मैटर करता है। आज एनडीए के पास में नंबर्स काफी बड़े पैमाने पे पहले से ज्यादा नंबर है। लोग चाहे वो टीएमसी के लोग कुछ आए हुए, डीएमके के भी लोग शायद कुछ न कुछ समर्थन में है। तो सिचुएशन ये क्लियर हो जाएगी अभी ये पार्लियामेंट सेशन के दौरान। और ये प्राइम मिनिस्टर ने जो ऐलान किया है कि हम डिलिमिटेशन करके रहेंगे और महिलाओं को आरक्षण देके रहेंगे, तो ये निश्चित होना है। तो नंबर्स हैं सर एनडीए के पास? देखिए, इंट्रोड्यूस तो बिल हुआ नहीं है, जब होगा तब देखेंगे, पर निश्चित तौर पर सरकार कॉन्फिडेंस है और हम कर पाएंगे। तर नेत्यांनी रुग्णालयात येऊन आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेणार, आमरण उपोषण मागे घ्यायला मी तयार असल्याचं वांगचुक यांनी म्हटलंय। वांगचुक यांनी या दरम्यान काही अटी ठेवल्या, त्या संदर्भात ट्विट त्यांनी केलंय। सोनम वांगचुक यांच्या नेमक्या अटी काय आहेत त्या सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोनम वांगचुक यांच्या केंद्र सरकारसमोर 3 अटी आहेत। 3 अटी काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी घ्यावी। मला आणि अभिजित दिपकेंना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि खासदारांनी आम्हाला नीट पेपर फुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले, तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे, असं सोनम वांगचुक यांनी एक्सवरती पोस्ट केले। जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही, तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे, अशी मागणी आता सोनम वांगचुक यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।